येवला तालुक्यातील अंदरसूल येथे पढेगाव रोडचे निकृष्ट काम सुरू असल्याने ग्रामस्थ आक्रमक। येवला तालुका प्रतिनिधी हितेश दाभाडे। येवला तालुक्यात अंदरसूल पढेगाव या रस्त्याचे काम सुरू असून पूर्व भागातील शेतकऱ्यांना मुख्य बाजारपेठ म्हणून अंदरसूल असल्याने पढेगाव, बोकटे, उंदीरवाडी, देवळाणे, दुगलगाव, करंजी, शिरसगाव या गावांना जोडणारा मुख्य दुवा म्हणून ह्याच अंदरसूल पढेगाव रस्त्याचाच वापर होतो। मात्र हा रस्ता वर्दळीच्या ठिकाणी नादुरुस्त झाल्याने व दळणवळणासाठी अनेकांना गैरसोय होत असल्याने मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्याचे काम सुरू असून संबंधित ठेकेदारांच्या गलथन कारभारामुळे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। कारण या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असून पूर्वी असलेल्या डांबरी रस्त्याला पोचारा फिरवला जात असून कमी अधिक रुंदीकरण, साईड गटार, वापरण्यात आलेला मुरुम, खडी, डांबर हे अंदाजपत्रकानुसार नसून पसरविण्यात आलेल्या खडीवर डांबर सुद्धा वापरले जात नसल्याने ती खडी लगेच उथळू लागल्याने येथील ग्रामस्थांनी ठेकेदारांच्या मनमानी कारभाराचा विरोध केला असून हे काम बंद केले आहे। तसेच संतप्त ग्रामस्थांनी रस्त्याच्या काम अंदाजपत्रकानुसार सुरू न झाल्यास येवला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। यावेळी सामाजिक कार्यकर्ते चेअरमन शिवाजी गायकवाड, पप्पू सोनवणे, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, साहेबराव जगताप, पोपट गायकवाड, सुभाष सोनवणे, विशाल सोनवणे, अजय जाधव, विलास जगताप, गणेश जगताप आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार मंडळी, आज आपण येवला तालुक्यातील अंदरसूल या गावामध्ये आलेलो आहोत आणि अंदरसूल गावामध्ये आपण अंदरसूल पडेगाव या रस्त्यावरती आपण आज या ठिकाणी आलो आहोत आणि ह्या पडेगाव या रोडवरती जे काम चालू आहे ते काम एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू असल्याचं या ग्रामस्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात आपण आज या पडेगाव अंदरसूल या रस्त्यावरती आलेलो आहोत आणि पीडब्ल्यूडीने अतिशय निकृष्ट दर्जाचं काम सुरू केलं असल्यामुळे या संतप्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे आणि या ठिकाणी जो कामाचा दर्जा आहे त्या कामाचा दर्जा दाखवण्याचं काम या ठिकाणी हे ग्रामस्थ या ठिकाणी करत आहेत आणि असेच काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत की नेमकं काय प्रकार आहे। दादा, काय प्रकार आहे, काय तुम्हाला काय वाटतं? या ठिकाणी रस्त्याचं काम अतिशय उत्कृष्ट दर्जात चालू असून यावर आम्ही सर्व ग्रामस्थांनी याच्यावर आक्षेप घेतलेला आहे, तरी काम आम्ही बंद पाडलेले आहे। नाही, आता याच्यानंतर तुम्ही काम बंद पाडलेलं आहे, परंतु आता तुम्हाला याच्यानंतर काय अपेक्षित आहे, काय झालं पाहिजे नेमकं? यावर व्यवस्थित आपले डांबरीकरण व्यवस्थित होऊन रस्ता व्यवस्थित व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे। बरोबर, यावरती उत्कृष्ट दर्जाचा रस्ता व्हावा असं या ग्रामस्थांचं या ठिकाणी मत आहे। तसंच आपण दुसरे ग्रामस्थ आहेत, आता तुम्हाला काय वाटतं, काय नेमकं काय प्रकार घडलेला आहे? कामच चांगलं नाही, निष्कृष्ट दर्जाचं काम होऊ राहिलं, त्यामुळे आम्ही हे काम बंद पाडलेलं आहे। पण आता ह्या रस्त्याची गरज तर सर्वसामान्यांना या ठिकाणी आहे आणि तुम्ही जर काम बंद पाडलं तर मग कसं जमणार, सांगा ना तुम्ही? नाही, कामच निष्कृष्ट दर्जाचं, तर होऊन काय करून देतं त्याला? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की काम झालं पाहिजे पण हे चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे। परत आधी बी रस्ता खराब होताना आता बी परत 10 वर्ष तेच भोगायचं का आता? चला, या अगोदर पण हा रस्ता एकदम खराब असल्याचं या ठिकाणी ग्रामस्थांचं म्हणणं आहे। तर दुसरे काही ग्रामस्थ आहे, दादा तुम्हाला काय वाटतं? आपण सदर बघू शकता, रस्त्याला खडीची गरज असते, तिथं बघा खाली खडी ऐवजी खडे टाकलेले आहे बारीक बारीक। कधी आता खडीचा आणि खड्याचा मेळ संगम होऊन हा रस्ता राहायचा। हा जो काढा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की हा जो रस्ता चालू आहे अंदाजपत्रकानुसार चालू नसल्यामुळे तुम्हाला त्याची अंदाजपत्र आता तुम्ही पण बघू शकता, एकदम चांगला रस्ता होण्यासाठी मंजूर झालेला असताना एकदम तात्पुरता फक्त 1-2-4 महिने टिकल अशा पद्धतीने काम चालू आहे। आम्ही सुरुवातीपासून निदर्शनात आणून देत असताना सुद्धा यांनी याची दखल घेतली नाही। आम्ही आमच्या पद्धतीने करतो, व्यवस्थित करतो असं सांगून भूल तापा देऊन वेळ मारून न्यायचं काम चाललेलं आहे। आता हे काम झाल्यानंतर आम्हाला रामापेक्षा जास्त होणं आम्हाला बघावं लागेल। डबल हा रस्ता होणे नाही। 1 ते 4 वर्षापासून आमचा रस्ता मंजूर होत नव्हता, आता मंजूर झाला नुसतं निमताला जर रस्ता झाला त्याचा उपयोग नाही ना। यांनी दखल घेऊन या संदर्भात तुम्ही काही वरिष्ठांकडे काही तक्रार वगैरे? हो, आता काम बंद आम्ही दिलेली होती, तक्रार पण दिलेली होती, पण ते म्हणे आम्ही शब्द दिला व्यवस्थित करतो, आम्ही नाही केलं। आता सुरुवातीला आता बघितलं तुम्ही, डांबर मारलेलं ऑइल मिश्रित आलेलं आहे सर्व, लगेच माग 24 घंट्याच्या आत खडी उधळून गेलेली। तुम्ही कोणी यायचं आणि झालेल्या कामावर प्रत्यक्ष बघून घ्यायचं। म्हणजे एकंदरीत हा रस्ता अंदाजपत्रकानुसार नसून या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम सुरू असल्याचं या ठिकाणी ग्रामस्थ म्हणतात। तसं अजून काही दुसरे वाट सुरू या ठिकाणी आहेत। दादा या इकडे 1 मिनिट। दादा, काय वाटतं या रस्त्याचं काम सुरू आहे तर तुम्हाला कसं वाटतं? हे कामच, त्याला काही मटेरियलच नाही, तर काय त्याला कामाला मटेरियलच नाही त्याला। कसं काम पाहिजे तुमच्यामध्ये? कसं कामच नाही, ते काय 2 महिने सोड टिकणार नाही ते।
2 महिने सोड काम टिकणार नाही ते. तर चला यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी हे काम टिकणारच नाही आणि त्याच्यामुळे हे काम अत्यंत वरिष्ठांनी याची काळजी घ्यावी आणि उत्कृष्टपणे काम करून द्यावं असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तसंच अजून दुसरे ग्रामस्थ आहेत. दादा काय नाव आपलं? बोला ना. जगताप सुदर्शन जगताप सुदर्शन जगताप. काय कुठे राहतात? इथंच वड्यामध्ये. कधीपासून चालू आहे रस्ता? आता 4-5 दिवस झाले चालू आहे पण काहीच उपयोग नाही ना. पाहा ना तुम्ही का दिसतंय खाली. हे काम चालू असताना तुम्हाला म्हणजे कसं काय वाटतं नेमकं वेळ आहे निकृष्ट दर्जाचं असं काय वाटतं? पुरं उदळ आहे ना, काही दिसत नाही ना. गाडी काही चालवायची. बरं ह्या मुलीला शाळा सोडायचं राहतं, इथून असं जायचंय, कसं जायचं? हा बरोबर. या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम चालू असल्याचं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. पडेगाव रस्ता हा काम चाललेला आहे, हे अतिशय निकृष्ट दर्जाचा असून आम्ही हा रस्ता बंद पाडलेला आहे. या रस्त्याला 5 ते 6 खेडे जोडलेले आहे. त्यांनी या रस्त्याला खडी टाकल्यानंतर डांबरच टाकलेलं नाही. त्यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही. आम्ही हा रोड होऊन देणार नाही. सगळे नागरिक इथे जमा झालेले आहेत. पडेगाव रस्ता काम चालू असताना जो संबंधित ठेकेदार आहे त्यांनी निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आणि ह्या रस्त्याला 5 ते 7 खेडे जोडलेले असून रोज लोकांना येणे जाय करण्याचे काम चालू असताना ही खडी उधळलेली आहे. यांनी डांबरच मारलेले नाही तरी हा रस्ता जे शेतकऱ्यांनी बंद पाडलेला आहे. काम होऊन देणार नाही. ॲक्शन काम होऊन देणार नाही. आम्ही स्टे लावू शकतोय आम्ही याला. हा आम्ही उपोषणाला बसतात. या रस्त्याला कोणकोणत्या गावांचा संपर्क असतो? या रस्त्याला बोगटा आहे, उंदरवाडी आहे, दुगलगाव आहे, पडेगाव आहे, करंजी शिरसगावला जातोय. मार्केटवर शिरसगावला कांद्याचे ट्रॅक्टर जात आहे या रस्त्याने. असं ओगदी आहे. वाहतूक जास्त असल्यामुळं रोड का उत्कृष्ट दर्जाचा झालेला आहे. पहिला चांगला होता. याच्यापेक्षा पहिला रस्ता चांगलेला होता. आपण या तुम्ही रस्ता फक्त चांगला करून द्यावा. या रस्त्याला वर्दळ फार आहे. नाही झाल्यास चांगला नाही झाल्यास आम्ही कारवाई करू. आंदोलन. वारंवार ऐकत नाही माहिती का. 4 दिवस रोज सांगत बसायचं का आम्ही कामं सोडून. सुद्धा बॉम्ब आहे मागच्या रोडचे सुद्धा बॉम्ब आहे. खड्डे नाही होऊन देणार नाही आम्ही कामात. अजिबात होऊन देणार नाही. काम बंद पडा. आम्ही एकदा कंप्लेंट करा. तुम्ही पुरा कंप्लेंट करा. मग कुठे काम चालू करा. एवढ्या सगळ्या गाड्या एकही चुकून येते. डांबरच नाही त्याला. डांबरच नाही. तर किती घेतो? तर किती घे मला हे सांगा. त्याला उपकारला बी नाही तुम्ही आले. किती आपण स्क्रॅपिंग केली सगळं? नाही केलं याला, नाही केलं काहीच करेल नाही. याला काहीच नाही करायचं. बंद अजिबात नाही करायचं. काय करायचं नाही. केलेलं आहे याला केलेलं नाहीये. अजिबात नाही. रिपेअर सुद्धा नका करू. काम होऊन देणार नाही आम्ही. अजिबात नाही. रेट बी चांगलं नाही झालेलं आहे. रोलर बी चांगलं नाही. 5-6 खेडे 5-6 खेडे